आणि पुण्यामधून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येते। पुण्यामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनी मोठ्या प्रमाणावर आपला विस्तार करण्याची तयारीत असल्याची माहिती आहे। याचं कारण असं आहे की मायक्रोसॉफ्ट कंपनीने पुण्यामध्ये मोठी जमीन खरेदी केलेली आहे। जवळपास 550 कोटी रुपयांचा व्यवहार मायक्रोसॉफ्ट कंपनीने केलाय 17 एकर जमीन खरेदी करण्यासाठी। त्यामुळे मायक्रोसॉफ्ट आता डेटा सेंटर एक मोठं पुण्यामध्ये उभं करण्याच्या तयारीत असल्याची ही माहिती आहे। जर मायक्रोसॉफ्ट हिंजवडीमध्ये एवढी मोठी जमीन खरेदी करत असेल तर त्याचे नेमके काय अर्थ असू शकतात जाणून घेण्यासाठी आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। राहुल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याबद्दलचं जे एक नकारात्मक वातावरण तयार झालेलं होतं की पुण्यात, आणि हे खरंच आहे की पुण्यातल्या पायाभूत सुविधांचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे। ज्या हिंजवडीमध्ये मायक्रोसॉफ्टने ही गुंतवणूक केली तिथेच खड्ड्यांचं राज्य, आणि रोज त्याचे शेकडोनी लोक ट्विटवरती व्हिडिओ टाकतात, सोशल माध्यमामध्ये व्यक्त होतात। पण तरी सुद्धा पुण्याचं जे महत्व आहे, कारण महाराष्ट्राचं महत्व आहे की महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या अधिक आहे, महाराष्ट्रामध्ये जो वर्कफोर्स लागतो तो अधिक आहे, आणि म्हणून मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीनं की ज्यांनी जानेवारी महिन्यामध्ये ऍडव्हान्टेज इंडिया नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केला होता, त्यातला जो आय आणि ए आहे त्याचा अर्थ ए आय, आणि त्या एआयचं एक्सपान्शन हा मायक्रोसॉफ्टने हाती घेतलेला सर्वात महत्वाचा प्रकल्प आहे। या मायक्रोसॉफ्ट कंपनीची जी दुसरी सबसिडायरी कंपनी आहे त्यांनी हा व्यवहार केलाय। जवळपास 31 कोटी रुपयाचा टॅक्स महाराष्ट्र सरकारला भरलेला आहे। नोंदणी शुल्क म्हणून जे नोंदणी दस्त लिहायचा असतो आपल्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये, त्याच्यासाठीचं 30,000 रुपयाचं शुल्क त्यांनी भरलंय। 16 एकर आणि 4 म्हणजे साधारणतः 16.5 एकरची ही जमीन आहे, आणि त्यांचं डेटा सेंटर, कारण आपल्याकडे कायद्यानं आता बंधनकारक आहे कुठल्याही आंतरराष्ट्रीय कंपन्यांना की त्यांचा जो डेटा सेंटर आहे तो त्यांनी इथेच या देशामध्ये करायचा आहे, कारण या देशातल्या सुरक्षा संदर्भातल्या किंवा डेटा लिकेज संदर्भातल्या काही गोष्टींची सरकारला काळजी वाटते। ती जबाबदारी त्या गुगलवरती पण आहे, ती जबाबदारी त्या मायक्रोसॉफ्ट वरती पण आहे। पण हे एक्सपान्शन होत असताना ज्या कंपनीचे पूर्वीचेच 23,000 कर्मचारी आहेत, ज्या कंपनीचा सर्वात मोठा प्रेझेन्स पुण्यामध्ये आहे, ती कंपनी आता एक्सपान्शन करेल, आणि त्यामुळे पुण्याच्या आयटी क्षेत्रामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे। नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल। पण पुन्हा तेच आहे की एवढा मोठा व्यवहार, इतकी सकारात्मक बातमी आज गौराईच्या या सणाच्या पार्श्वभूमीवरती आपण देत असताना पुण्याच्या पायाभूत सुविधेकडे आणि लॉ अँड ऑर्डरकडे कधी लक्ष देणार हा प्रश्न मायक्रोसॉफ्टच्या मंडळींच्या मनात असेल। भले ते जाहीरपणे बोलणार नाही, पण ही अत्यंत सकारात्मक बातमी आहे जेव्हा पुण्याबद्दल इतक्या नकारात्मक गोष्टी घडतात। गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्सचा गोष्ट असेल, वाहतूक नियमांचं उल्लंघन असेल, वाहतूक कोंडी असेल, यासारख्या अनेक बाबींमुळे पुण्याची एक नकारात्मक प्रतिमा तयार होते की काय अशी चर्चा गेले अनेक दिवस आहे। पण मायक्रोसॉफ्ट सारखा जर इतका मोठा ब्रँड पुण्यामध्ये येत असेल आणि तोही इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तार करत असेल तर ती फक्त पुण्यासाठी नाही, अवघ्या महाराष्ट्रासाठी, देशाच्या सेवा क्षेत्रासाठी मोठी बातमी आहे। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।